अजित पवारांच्या सन्मान यात्रेला जुन्नरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे। पर्यटन संदर्भातील बैठकीत फडणवीसांचा फोन का नाही, फोटो का नाही, भाजपचा सवाल। फडणवीसांना महायुती टिकवायची आहे की नाही, भाजप पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या मिटकरींचा सवाल, तर आंदोलनकर्त्यांना ताकीद देण्याच्या तटकरेंच्या सूचना। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि विदर्भातल्या जागांवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमधील मतमतांतर चव्हाट्यावर। शीशे के घरवाले पत्थर फेंका नहीं करते, नितीन राऊतांचा संजय राऊतांना टोला। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये उद्या रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर। अजित पवार मुंबईत तर सुप्रिया सुळे नाशिकमध्ये असणार। राजकीय कार्यक्रमाला प्राधान्य। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा रोहित पवारांच्या कर्जत जामखेडमध्ये दौरा। विधानसभा कुठून लढायची याबाबत जय संभ्रमात, रोहित पवारांचा टोला। उद्धव ठाकरे विधानसभेसाठी मुंबईमध्ये राबवणार शिवसर्वेक्षण अभियान। 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवली 36 मतदारसंघांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी। मुलगी निवडणूक लढवायला तयार नाही म्हणून मीच विधानसभा लढणार, दिलीप वळसे पाटलांची स्पष्टोक्ती। पुढली 5 वर्ष रात्रंदिवस काम करेन असं आश्वासन। मराठ्यांनी आरक्षण का मागावं, संभाजी भिडे यांचा सवाल, तर फडणवीसांनी नवीन अस्त्र काढल्याचं म्हणत जरांगेंचा पलटवार। नितेश राणेंच्या इंदापूरमधील सभेनंतर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। दुपारी मराठा आंदोलकांनी राणेंच्या दौऱ्याला दर्शवलेला विरोध। साताऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी बांधल्या राख्या। खासदार उदयनराजेंच्या गैरहजेरीची चर्चा। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी। बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी, कर्मचारी संघटनांची पत्र लिहित मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आठवड्यानंतर राज्यामध्ये पावसाचा दमदार कमबॅक। पुणे, येवला, बीड, सांगलीमध्ये तुफान पाऊस, तर पुढील 2 दिवस विदर्भ आणि कोकणामध्ये वादळी पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।